बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्थेच्या रामलाल कावराम मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्रिवार्षिक निवडणुकीत यंदा बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे। तालुका आणि जिल्ह्याच्या पातळीवर चर्चेत असणारी ही निवडणूक यंदा विरोधी पॅनलने सत्ताधारी पॅनलमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीची चुरस कमी झाली आहे। निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त 2-3 जागांवर विरोध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी AP जाधव यांनी सांगितले होते। मात्र सरपंच गोकुळ हिरामान चौधरी आणि माजी कोषाध्यक्ष सुधाकर वामनवाणी यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहादरपूर व शिरसोदे येथील ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेत संस्थेच्या रामलाल कावराम मिश्र विद्यामंदिर येथे झालेल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध लढवण्याचा निर्णय घेण्यात आला। संस्थेच्या या कार्यकारिणीत बहादरपूरमधून अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि 4 संचालक तसेच शिरसोदे गावातून व्यवस्थापक, उपाध्यक्ष आणि 4 संचालक असे एकूण 12 सदस्य निवडले जाणार आहेत। यंदा निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे। सहमतीने उमेदवारांची निवड होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आणि एकोप्याचे वातावरण आहे। निवडणुकीत प्रतिवाद टाळून बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडत असल्याने हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे। या बैठकीत अध्यक्ष उमेशचंद्र विलास वैद्य, उपाध्यक्ष ईश्वर सहादू महाजन, कोषाध्यक्ष निंबा देवीदास चौधरी, सचिव संजय भिकाजी भावसार, व्यवस्थापक गोपाल दामोदर पाटील, संचालक सुधाकर वाणी, आधार भोई सुधाकर पाटील, श्रीकांत वाणी, संतोष चौधरी, वसंत बडगुजर, स्वाती बडगुजर, नाना गुरव तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।